अगं मीना, तू सावळी वरून ही काळ्या रंगाची साडी, ती चांगली दिसेल का तुझ्यावर? आधीच तुझा रंग बघून लोक टोमणे मारतात. विशाल मीनाला म्हणाला. तेवढ्यात विशालची आई म्हणाली, बघ ना विशाल, मी बोलली असती तर सासू टोमणे मारत असते सतत, असं म्हणाली असती. असं वाटतं जसं कावळ्याला काळा टीका लावला. पती आणि सासूचे बोलणे ऐकून थोडी उदास झाली. ती काळी नव्हती, कृष्णवर्णीय आणि मीना नकनक्षात चांगली होती. पण तिचा पती आणि सासू नेहमी मीनाला तिच्या रंगावरून टोमणे मारतात. तोही काय करणार? तो गोरा आहे आणि मीना कृष्णवर्णीय. लोकांचे काय, ते नावं ठेवण्यात PhD आहेत. ब्लॅक अँड व्हाईट जोडी म्हणतात दोघांना. विशाल तसं स्वभावाने मनमोकळा होता. मीनाला जर रंगाबद्दल कोणी बोललं तर त्याला ते अजिबात आवडायचं नाही, म्हणून तोही थोडंफार बोलायचा, कारण ती हट्ट करू नये म्हणून. पण जेव्हा तो बोलायचा तेव्हा त्यालाही पश्चाताप व्हायचा. त्याच्या आईने घरात नेहमीच कटुता ठेवली. आजही तेच घडलं. घरात सणासुदीच्या वातावरणात सकाळी जेव्हा सासू मीनाशी बोलली तेव्हा ती थोडी घाबरली होती. तिचा चेहराही शांत होता. विशालला खरंच स्वतःची लाज वाटली. गुन्हेगारासारखे बसून न राहता तो कामानिमित्त बाहेर पडला. अनेक स्त्रिया काळ्या रंगाच्या साड्या नेसून रस्त्यावर फिरत होत्या. त्या सगळ्याच गोऱ्या होत्या असे नाही, पण ती काळी साडी तिला छान दिसत होती. विशाल कामाच्या ठिकाणी गेला. त्याचा बालपणीचा मित्र विक्रम आणि त्याचे संपूर्ण कुटुंब एकत्र होते. जेव्हा आम्ही एकमेकांना ओळखले तेव्हा विक्रमची बायको त्याच्या पाठीमागून आली. ती सुद्धा काळी सावळी होती. तिने काळ्या रंगाची साडी घातली होती. मागून एक आवाज आला, प्रिया दीदी, छान दिसत आहेस तुम्ही. तुमची साडी पण छान आहे आणि तुम्ही सुद्धा. प्रियाच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिच्यापेक्षा विक्रम जास्त खुश झाला होता. विशाल विक्रमकडे कुतूहलाने बघत होता. विक्रमला ते दिसले आणि कळाले. त्याला विशालचे प्रश्न सोडवायचे होते. विक्रमने थेट विशालला विचारलं, तुझ्या मनात जे असेल ते विचार, मी तुला उत्तर द्यायला तयार आहे. विशाल आधी घाबरला आणि मग तो म्हणू लागला की नाही नाही, असं काही नाही. विक्रम विशालला म्हणाला, तू मला ओळखत नाहीस, मी लोकांची मने खूप चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. तू तर माझा बालपणीचा मित्र आहेस. तुझ्या मनातील विचार माझ्यापासून कसे लपून राहू शकतात? विक्रम पुढे म्हणाला, चल ठीक आहे, तुझा प्रश्नही मीच सांगून देतो. तू हाच विचार करत आहेस ना की माझी बायको जी रंगाने काळी आहे आणि आज तिने काळी साडी घातली आहे, तरीही ती आणि मी इतके खुश कसे आहोत? विशाल शांतपणे सगळं ऐकत होता आणि काही बोलू शकत नव्हता. विक्रम म्हणाला की काळा रंग हा असा रंग आहे ज्यामध्ये जगातील कोणताही रंग मिसळला तरी तो कधीही बदलत नाही. म्हणजेच इतर कोणत्याही रंगाच्या संगतीत तो आपले अस्तित्व कधीच सोडत नाही. तसंच प्रियासुद्धा अगदी मनातून एकदम त्या रंगाप्रमाणेच आहे. ती अशी मुलगी आहे जी कधीही रंगीबेरंगी होणार नाही. मला वाटतं तिने तिच्या इच्छेनुसार जगावं. मला तिला आनंदी बघायचे आहे. लोकांचं काय, ते तर फक्त चांगलं वाईट बोलायला बसलेली आहेत. गोरी स्त्री असेल तर ते तिला सरडे म्हणतात, काळी असेल तर तिला उंदीर किंवा कावळा म्हणतात. नको ते नावं ठेवतात लोक. टोमणे मारणारे मारत राहतात. आपण नेहमी आनंदी राहिले पाहिजे. मी आता तेच करत आहे. तिने सकाळी मला विचारले, मी कशी दिसते? छान दिसत आहेस तू, असं बोलल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे कोलगेट हास्य पाहून मला सकारात्मक ऊर्जा मिळाली. घरातून बाहेर निघालो तेव्हा सगळे म्हणू लागले की छान दिसत आहात वहिनी तुम्ही. आम्ही दोघांनी मनापासून हा विचार केला, कोणीतरी टोमणे मारण्यासाठी काहीतरी बोलले असेल ना, म्हणून त्या गोष्टीवरून जीवनाची दिशा का बदलायची? विशालला घरातील सकाळचे वातावरण आठवले. त्याला स्वतःलाच राग आला. तो खरोखरच चुकीचा आहे असे त्याला वाटले. मीनाला दुखवणारा मीच आहे, म्हणूनच सगळे तिला बोलतात. आता मलाच माझी चूक सुधारून तिची माफी मागावी लागेल. त्याने हसत विक्रमचा निरोप घेतला. काम आटोपून तो एका साडीच्या दुकानात गेला. तो मीनासाठी काळी साडी घेऊन घरी गेला.
घरी गेल्यावर पाहिले तर मीना शांत बसली होती. त्यांनी मीनाला आवाज देत बोलावले आणि साडी हातात दिली. मीनाला जरा वेगळंच वाटलं. तिने प्रश्नार्थक नजरेने विशालकडे पाहिलं. तिने बॉक्स उघडून पाहिले तर त्यात काळ्या रंगाची साडी होती. मीना, ही साडी मी तुझ्यासाठी आणली आहे. आज ही साडी नेसून दाखव, कशी दिसतेस तू. जर तुला आवडत नसेल तर बदलून आणू साडी. बघू तर दे कशी दिसतेस तू या रंगात. मीनाला बरे वाटले. विशाल म्हणाला, चल लवकर तयार हो, आपण जरा बाहेर जाऊन येऊ. एका क्लायंटकडे जायचं आहे, त्यांनी जोडीने बोलावले आहे. विशालचे बोलणे ऐकून मीना तयार व्हायला गेली. काळी साडी आणि त्यावर हलकासा मेकअप आणि केसांची लांब वेणी. विशाल काय, विशालची आईही मीनाकडे बघत राहिली. विशाल म्हणाला, मीना सॉरी हं. अगं मी लोकांचे बोलणे ऐकून नेहमीच तुला बोलत राहिलो, तुला टोमणे मारत राहिलो आणि खरे सौंदर्य कशात आहे हे मी विसरलो होतो. दोनच रंग आहेत हे समजल्यावर जगणं सोडावं का? आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी सोडून द्यायच्या का? तुला काळ्या रंगाची साडी नेसायला खूप आवडत होती ना, पण मी नेहमी तुला टोकत राहिलो. आता मला समजले की कोणत्याही रंगात रंगताना मन साफ असेल तर सौंदर्य खुलून दिसतो. तुला हवं तसं जग, मी तुला कधीच नाही म्हणणार नाही. आणि हो, खरंच तू खूप सुंदर दिसत आहेस. हा काळा रंग तुझ्या रंगाला शोभून दिसतो. हे ऐकून मीनाच्या चेहऱ्यावरची लाली अजूनच वाढली होती. ती विशालला लाजत म्हणाली, तुम्ही पण ना. विशालने मीनाचा हसरा चेहरा पाहिला आणि तिच्या बदललेल्या विचारांनी आनंद झाला. विशालने मनातल्या मनात विक्रमचे आभार मानले, कारण हा बदल विक्रमच्या बोलण्यामुळे झाला. सुंदर दिसण्यासाठी सुंदर दिसणे आवश्यक नाही, तर सुंदर विचार असणे आवश्यक आहे. जर माणसाचे मन सुंदर असेल तर त्याचा रंग कुठलाही असला तरी फरक पडत नाही. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.